नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे जिम बंद केली की बॉडी का खराब होते. तर कुठल्या अशा गोष्टी असतात की ज्यामुळे आपली बॉडी खराब होते जिम बंद केल्यावर, तर ते आपण पाहू. ठीक आहे. सो पहिला मुद्दा, पहिला पॉईंट, आपली बॉडी कशी असते, मसल यूज इट और लूज इट. म्हणजे आपले मसल्स जे असतात एकतर यूज करू शकतात नाहीतर लूज करू शकतात. याचा अर्थ काय, जेव्हा आपण जिमला जातो तेव्हा आपली बॉडी मसल्सला यूज करते. ठीक आहे. यूज करते इन द सेन्स, जेव्हा तुम्ही वर्कआउट करता तेव्हा तुमच्या बॉडीला स्ट्रेस देता, एक प्रकारचा ताण देता. तो ताण दिल्यानंतर काय होतं, तुमचे जे मसल्स असतात ते ॲक्टिवेट होतात आणि ते ॲक्टिवेट झाल्यानंतर ते ब्रेकडाऊन होतात आणि रिबिल्ड होतात. ठीक आहे. ते रिबिल्ड कसे होणार, जसे की आपण आधी डिस्कस केलं होतं, प्रोटीन इंटेक घेतला की ते रिपेअर होणार आणि रिबिल्ड होणार. ठीक आहे. सिम्पल मेकॅनिझम आहे. पण काय होतं, जर तुम्ही वर्कआउट नाही केला तर ते लूज व्हायला स्टार्ट होतात. जे मसल्स तुम्ही ग्रो केलेले आहेत, बिल्ड केलेले आहेत, ते लूज व्हायला स्टार्ट होतात. ठीक आहे. तर हा आहे पहिला मुद्दा. ठीक आहे. तुमची बॉडी खराब होण्याचं ते म्हणजे डाएट. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही जिमला जाता ऑटोमॅटिकली तुम्हाला ते मॅक्रोज दिसायला लागतात. म्हणजे प्रोटीन्स किती खाल्ले मी आज, कार्ब्स किती खाल्ले, फॅट किती खाल्ले. आता मोस्टली लोकांना कळायला लागले, आधी माहीत नव्हतं की प्रोटीन काय आहे, कार्ब्स, कार्बोहायड्रेट काय आहेत, फॅट्स काय आहेत. तर ते आपण पाहायला लागतो. ठीक आहे. अनकॉन्शियसली कॉन्शियसली माइंड आपलं ते गोष्टी सर्च करायला लागतात आणि त्या पद्धतीने आपण डाएट करतो, डिसिप्लिनमध्ये येतो, जंक फूड अवॉइड करतो. ठीक आहे. आणि त्यामुळं काय होतं, तुमचं जे आहे ते प्रॉपरली तुम्ही डिसिप्लिनमध्ये राहिल्यामुळे तुमचं मसल मास आणि तुमचं जे रेग्युलर हेल्दी लाईफस्टाईल आहे ते कंटिन्यू राहतं. पण जशी जिम तुम्ही बंद केली तर काय होतं, तुमचं जे डाएट आहे ते बिघडतं. त्यामुळे अननेसेसरी तुम्ही वेट गेन करता. ठीक आहे. तुमचं जे डिसिप्लिन आहे ते राहत नाही. ठीक आहे. तर हा आहे तिसरा मुद्दा. नंतर चौथा मुद्दा जो आहे, वॉटर रिटेन्शन आणि पंप जो असतो तो लॉस होतो जर तुम्ही जिम बंद केली तर. ठीक आहे. वॉटर रिटेन्शन होतं, ते का होतं ते आपण आता सायंटिफिकली पाहू. जेव्हा तुम्ही जिम करता, ठीक आहे, जिम केल्यानंतर काय होतं, तुमच्या बॉडीमध्ये जो पंप येतो, तो पंप जो असतो त्यामध्ये काय असतं, एक तर तुमचं ब्लड फ्लो असतो. ठीक आहे. तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जो ब्लड फ्लो होत असतो तो असतो, प्लस ग्लायकोजन असतं. ग्लायकोजन जे असतं, जे आपण अन्न खातो त्यामधून ते ग्लुकोजमधून ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट होतं. ठीक आहे. आणि ते आपल्या बॉडीमध्ये पंप देत असतं. ठीक आहे. पण हेच जर तुम्ही जिम करत नसाल तर काय होतं, तो जो वर्कआउट जो असतो तो स्टॉप केला की तुमचा जो पंप असतो, जी बॉडी तुमची अशी फुललेली दिसते जिम केल्यानंतर, ती दिसत नाही. तो पंप गायब होतो आणि तुमची बॉडी जी अशी श्रिंक होते. म्हणजे काय, असे बऱ्याचशा लोकांचं कसं होतं की अशी बारीक बारीक दिसायला लागतात, हातपाय बारीक दिसायला लागतात, खांदे, त्यांची छाती, बॅक असं एकदम बारीक वाटायला लागते. फोरआर्म्स ते बारीक का दिसतात, कारण की ते ग्लायकोजनचे स्टोअर असतात मसल्समध्ये, तुमच्या ब्लडमध्ये, ते ते जातं. ठीक आहे. आणि तुमचे मसल्स जे असतात ते श्रिंक व्हायला स्टार्ट होते. ठीक आहे. तर हा आहे चौथा मुद्दा. ठीक आहे. सो त्यामुळे काय होतं, एक तर बॉडी मसल श्रिंक होतात आणि दुसरी गोष्ट वॉटर रिटेन्शन होतं. म्हणजे अननेसेसरी तुमच्या बॉडीमध्ये वॉटर जे असतं ते स्टोअर व्हायला स्टार्ट होते.
ठीक आहे. त्यामुळं काय होतं, तुमची बॉडी खराब दिसायला लागते. बेसिकली तुमची बॉडी टोन दिसत नाही, जशी तुम्ही जिमला जाता तशी दिसते तशी दिसत नाही. ठीक आहे. तर हा आहे चौथा रिझन. त्यानंतर पाचवा रिझन जो आहे खराब बॉडी झाल्यानंतर काय होतं, तो मुद्दा की हार्मोन्स इम्पॅक्ट होतात. तर काय होतं, जेव्हा तुम्ही रेग्युलर जिमला जाता तेव्हा तुमच्या बॉडीमधला जो मसल ग्रोथ हॉर्मोन असतो त्याला आपण टेस्टोस्टेरॉन असं म्हणतो. ठीक आहे. जो मेल्समध्ये असतो, वुमेन्समध्ये पण असतो. तर तो मसल्स हार्मोन जो आहे तो ॲक्टिवेट होतो आणि तुमचं टेस्टोस्टेरॉन इन्क्रीज झालं की तुमचं मसल मास पण मेंटेन राहतं. ठीक आहे. आणि सगळे बॉडीतले जे हार्मोन्स असतात त्याला व्यवस्थित रेग्युलेट करतात. म्हणजे टेस्टोस्टेरॉनचं काम असं असतं तुमच्या बॉडीमध्ये मसल मास मेंटेन ठेवणं. ठीक आहे. मसल मास मेंटेन ठेवता ठेवता तुमच्या जे बाकीचे जे हार्मोन्स आहेत त्यालाही बॅलन्स करणं आणि त्यासोबतच जे इंटरनल तुमचे ॲक्टिव्हिटी होतात ते इफिशियंटली काम करण्यासाठी हा ग्रोथ हॉर्मोन खूप महत्त्वाचा असतो. ठीक आहे. त्याला टेस्टोस्टेरॉन म्हणतात. ठीक आहे. तर हा हार्मोन जो आहे तो इन्क्रीज होतो आणि जसं तुम्ही बंद करता तो हॉर्मोन डाऊन व्हायला स्टार्ट होते. त्यामुळं काय होतं, एकतर तुम्हाला लेस एनर्जी फील होते. ठीक आहे. तुम्हाला असं एनर्जेटिक वाटत नाही. ठीक आहे. तुमचं फॅट गेन व्हायला स्टार्ट होते. ठीक आहे. अननेसेसरी तुमचं बेली फॅट, टमी वगैरे वाढायला स्टार्ट होते. ठीक आहे. काहींचं हार्मोनल इम्बॅलन्स होतं आणि त्यामुळे काय होतं, त्यांचे इथं चीन एरिया जो आहे असे फुगलेलं दिसतं. ठीक आहे. किंवा मग बेली साईडला फॅट लटकलेलं दिसतं किंवा आर्म्सच्या खाली फॅट असं लटकलेलं दिसतं. ते चांगलं दिसत नाही. ठीक आहे. ते हार्मोन इम्बॅलन्समुळे होतं. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आहेत. हे 5 जे मुद्दे आहे हे आपण जे डिस्कस केले, ते जिम बंद केली की बॉडी खराब होते. ठीक आहे. आणि ह्यावर कन्क्लुजन काय आहे की मग जिमच करायला पाहिजे का? जिम न करताही मी मेंटेन आणि फिट राहू शकतो का? हो, राहू शकता. तर ते कसं, तर ते आपण पाहू. ठीक आहे. सो जर मी जिम स्टॉप केली तर मला काय करायला हवं? मला वॉकिंग करायला हवी. ठीक आहे. ॲटलिस्ट 10,000 to 15,000 स्टेप्स, 10,000 ते 15,000 स्टेप्स मला चालल्या पाहिजे दररोज. ठीक आहे. त्यानंतर कंपाऊंड मुवमेंट एक्सरसाइजेस केल्या पाहिजेत, जे की पुशअप्स आहेत, सिटअप्स आहेत. ठीक आहे. आणि हाय प्रोटीनचा डाएट घेतला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर कॅलरीज तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवल्या पाहिजे. आता तर तुम्हाला तुमचा BMI पण काढता येतो. डायरेक्टली कॅल्क्युलेटर तुम्ही टाकलं, तुमचं एज, तुमचं हाईट, वेट टाकलं की तुम्हाला गुगलवर तुमचा प्रॉपर BMI पण भेटतो. त्या पद्धतीने तुम्ही कॅलरी मेंटेन ठेवून पण तुमचं जे आहे बॉडी स्ट्रक्चर व्यवस्थित ठेवू शकता. ठीक आहे. त्यासोबतच ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या तुम्ही करू शकता, हेल्दी ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे. तर कंपाऊंड मुवमेंट एक्सरसाइजेस का म्हणतोय मी, कारण की त्यामध्ये जे आहेत जसं की पुशअप्स झालं, मल्टिपल मसल कव्हरेज होतो. म्हणजे मॅक्सिमम तुमचा मसल जो आहे तो ॲक्टिवेट होतो. पुशअप्स झाले, सिटअप्स झाले. सिटअप्समध्ये तुमचे लेग्स, ग्लूट्स, कॉट्स, हॅमस्ट्रिंग, ठीक आहे, हे इन्वॉल्व होतात. तर हे जे मसल ग्रुप आहेत ते जे असतात ते टेस्टोस्टेरॉन म्हणजे तिथून ॲक्टिवेट होतो. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला कधीही मोस्टली लोकांना पाहिलं असेल तुम्ही, जे म्हणजे हार्मोन इन्बॅलन्समध्ये जातात त्यांना सांगतात की तुम्ही स्कॉट एक्सरसाइज करा, लेग्सची एक्सरसाइजेस करा, त्यामुळे तुमचे हार्मोन्स जे आहे बॅलन्स व्हायला स्टार्ट होतील. ठीक आहे. सो हे एवढं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर हा माझा असा छोटासा व्हिडिओ होता. सगळ्यांना इन्फॉर्मेशन भेटावी, काही नवीन माहिती भेटावी. मोस्टली लोकांना असं असतं, माहीत नसतं की जिम बंद केली की बॉडी खराब का होते, तर त्यामागं काय रिझन असतात ते सायंटिफिकली रिझन मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतील ज्या तुम्हाला माहीत नसतील त्या मी सांगायचा प्रयत्न करेल आणि नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईल. सो अशाच प्रकारे माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. जर तुम्हाला काही नवीन व्हिडिओ हवा असेल तर मी नक्कीच प्रयत्न करेल नवीन व्हिडिओ घेऊन यायचा. आणि धन्यवाद.